नमस्कार. तर आज मी देवपूजा करत आहे. तर बघा मी किती छान प्रकारे पूजा करून घेते. पूर्ण देवा अगोदर मी टोपल्यामध्ये घेते असे. आणि तर रांगोळी पण बघा किती छान काढलेली आहे मी मस्तपैकी. आता पूर्ण देव घेते मी काढून टोपल्यात. फुलं आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायची, तर त्याच्यासाठी एका कडेला ठेवून घेतले मी. आणि देवाच्या माळा आहेत ते पण काढून घेतले. आणि देव सगळे टोपल्यात काढून घेते. असं फ्रेश असं थोडं झाडून घेते खालची जागा देवाची. नंतर आपल्याला पहिल्या सुरू गणपती बाप्पांची पूजा करायची राहते. तर मी गणपती बाप्पांची पूजा करून घेते अगोदर. शंभू कुठे गेला म्हणाली हो छोटा. तर आपल्याला प्रथम आधी देवपूजा करण्याच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पा म्हणून सुपारीची पूजा करून घ्यायची अशी छान प्रकारे. बघा, गण गणपती नमः, गण गणपती नमः, गण गणपती नमः, गण गणपती नमः. परत इथे ठेवून घ्यायचे आणि हळदी कुंकू लावून घ्यायचं गणपती बाप्पाला. आणि फूल ठेवायचं आणि परत अक्षता म्हणून तांदूळ टाकायचं, नमस्कार करून घ्यायचं. परत सगळ्या देवांना अशीच आंघोळ घालून घ्यायचं छान प्रकारे. मस्त अशी धुवून घ्यायचं देव. आता मी सगळे टोपल्यातले देवाला सगळे आंघोळ घालून घेणार आहे. स्वामींना आंघोळ घालून घेते. आपले श्री स्वामी समर्थ महाराज मस्तपैकी छान असे स्वामींना आंघोळ घालते. बघा आम्ही किती छान प्रकारे मस्त अशी देवपूजा करून घेतलेली आहे. इकडं देवाचे सगळ्या फुलं ते ठेवले. मस्त छान अशी पूजा करून घेतली. छान झाली का नाही पूजा सांगा बरं. आता आपल्याला पूजा झाली आपली. आता आपल्याला आरती करून घ्यायची. त्यासाठी मी कापूर घेतली आणि कापूर लावून घेते देवाला. आता आरती करून घेते.
कशी झाली पूजा नक्की कमेंट मध्ये सांगा. चला मग बाय. बाय.